नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। मी डायरेक्ट पाककृतीला सुरुवात करते। सर्वात आधी मी अर्धी वाटी पाणी चांगलं उकळून घेतलं आहे। त्याच्यानंतर अर्धी वाटी मी त्याच्यात आंब्याचा रस ॲड केला आहे। सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये त्याच वाटीच्या प्रमाणात 1 वाटी तांदळाचं पीठ ॲड केलं आहे। 2 चमचे तूप टाकलं आहे। सर्व मिश्रण एकजीव करून घट्ट असा पिठाचा गोळा तयार केला आहे। पिठाला त्या एक सुंदर असा पिवळसर रंग आला होता, खूप छान दिसत होतं। त्यानंतर मी आता सारणाची तयारी करते। आपण आज करत आहोत आंब्याचे मोदक। तर मी पातेल्यामध्ये 2 चमचे तूप टाकून 1 वाटी ओल्या नारळाचा किस ॲड केला आहे। त्याच वाटीच्या प्रमाणात मी पाऊण वाटी गूळ ॲड केला आहे। सर्व मिश्रण एकजीव करून घेतलं आहे। त्यात मी आता टाकणार आहे वेलची पावडर। वेलची पावडर टाकल्यानंतर त्या सारणाला एक वेगळाच असा सुगंध यायला लागलेला। वेलची पावडर एकत्रित करून झाल्यानंतर मी पाऊण वाटी आंब्याचा रस ॲड करून मिश्रण एकजीव करून चांगलं शिजवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता इथे पीठही तयार झालेलं आहे आणि आपलं मिश्रणही तयार झालेलं आहे। त्याच पिठाचे मी लहान मोठे अशा आकारात गोळे करून छान असे मोदक करून 15 मिनिटं वाफेवर शिजवून घेतलेत। या आंब्याच्या मोदकाची चव खूप सुंदर होती, तुम्ही सुद्धा ट्राय करा।